महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आणि शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवानी यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत 25 वर्षांहून अधिक सेवा केलेल्या सफाई कामगारांना मोफत सदनिका देण्याबाबत तसेच दूषित गटारात काम करताना मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या कामगारांना नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना करण्यात आल्या। तसेच वारसा हक्काची प्रकरणे, रिक्त पदांचा तपशील आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत दिरंगाई झाल्यास पालिका प्रशासनाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुकेश सारवानी यांनी दिला। भिवंडी महानगरपालिकेला भेट दिली असता सफाई कामगारांच्या प्रश्नासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी वाल्मिकी श्रम साफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे मी सूचना त्यांना केल्या। तसेच सफाई कामगारांचे कोणतेही प्रश्नात दिरंगाई केल्यास महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध कठोर अशी कारवाई केल्याशिवाय मी थांबणार नसल्याचा इशारा दिला। नाही, त्यात तात्काळ दिरंगाई न करता नाले सफाईचा कार्यक्रम राबवावा आणि जो प्रश्न तुम्ही मांडला 30 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या। आणि राज्यभर मी भेट घेतोय सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी। शासनाचे ज्या यांच्यासाठी योजना आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाने करावी, तात्काळ करण्यात यावं। त्याचं अहवाल मला सादर करण्याची सूचना मी दिलेली आहे। येत्या काळात ते तुम्हाला सकारात्मक दिसतील। सफाई कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मी कोणतीही तडजोड करणार नाही। त्यांना न्याय मिळावा हाच उद्देश आणि त्यासाठी मी कटिबद्ध। तात्काळ त्यांचा PF द्यावा, त्यात अडचण असेल तर माझ्याकडे तो प्रस्ताव पाठवण्याची सूचना मनपा प्रशासनास केल्या।